व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नारा कुणी दिलेला होता? तर असा नारा दिलेला होता सुप्रिया सुळे यांनी. सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीच्या दरम्यान हा नारा दिलेला होता की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. म्हणजे यांना हे दाखवून द्यायचं होतं की बघा, आम्ही रामाला मानतो, आम्ही कृष्णाला मानतो, आम्ही वारकरी पण आहोत. बरं, मध्यंतरी एकदा सुप्रिया सुळे डोक्यावर तुळशीचं रोप घेऊन वारीमध्ये सामील पण झाल्या होत्या. मात्र त्या फार जास्त चालल्या नाहीत. फोटो काढण्यापुरतं त्या चालल्या. फक्त फोटो काढून घेतले, ते मिरवले आणि त्या परत आल्या. सुप्रिया सुळे यांचं एक वाक्य मध्ये फार गाजलं होतं की खोटं कशाला सांगू, मी वारकरी आहे, रामकृष्ण हरिवाली आहे, पण मी खोटं बोलणार नाही, मी नॉनव्हेज खाते. आता माझ्या पांडुरंगाला चालतं, बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे? मी खाते, माझे वडील खातात, नवरा खातो, सासू सासरे सगळे खातात आणि आम्ही आमच्या पैशानं खातो बाबा, दुसऱ्याच्या पैशानं आम्ही खात नाही. आतापर्यंत पवार घराण्यानं काय काय खाल्लेलं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कशा संस्था गेलेल्या आहेत, साखर कारखाने कसे हडप केलेले आहेत, सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे खाण्यापिण्याचा विषयच यांनी करू नये की आम्ही आमच्या पैशानं खातो म्हणून. तुमच्या पैशानं नाही खात तुम्ही, सर्वसामान्य जनतेच्या पैशावर चालू आहे हे सगळं. कारण ह्यांना जो भत्ता मिळतो, जो पगार मिळतो ना, तो लोकसेवेसाठी मिळतो, जनतेच्या सेवेसाठी मिळतो, जनतेची कामं करण्यासाठी मिळतो. हे करतात का? नाही. यांना पेन्शन मिळते, प्रत्येक टर्मची पेन्शन आहे. साहेब विचार करा तुम्ही, पवार साहेब 55-60 वर्षांपासून संविधानिक पदावर किती पेन्शन बसत असेल? सुप्रिया सुळे 3-4 टर्म खासदार, किती पेन्शन बसत असेल आता? तर हे जे म्हणणं आहे ना की आम्ही आमच्या पैशाने खातो बाबा, हे चुकीचं वाटतं, हे पटतच नाही मनाला. हा, तुम्ही जर काही स्टॅटिक बिझनेस केले, तुम्ही काही व्यवसाय केले आणि मग तुम्ही जर म्हणले की आम्ही आमचं खातोय, तर एक वेळ मान्य होईल. पण 10 एकरामध्ये 100 कोटीची वांगी घेणं हे बुद्धीला न पटण्यासारखं आहे. आणि सुप्रिया सुळे यांचा हा मानभावीपणा तर सतत आहेच. आता परत वारी आलेली आहे, या वारीमध्ये देखील त्यांनी असाच मानभावीपणा केलेला आहे, स्टंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र तो अंगलट आलेला आहे सुप्रिया सुळे यांच्याच. कारण लोकांनी आता त्याच्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे. नेमका प्रकार काय आहे तो एका व्हिडिओमधून तुम्हाला दाखवतो, तेवढा बघून घ्या, आवर्जून बघा तेवढा तो प्रकार. कारण हे जे म्हणतात ना आम्ही रामकृष्ण हरिवाले आहोत, आम्ही वारकरी आहोत, हे किती धादांत खोटं आहे हे तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल मित्रांनो. सुप्रिया सुळे यांचा तो मानभावीपणा, तो लढीवाळपणा बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती करतो. बघा, 51 विद्यार्थिनी आहेत, त्यातल्या काही अनाथ आश्रमातल्या आहेत. आपल्याकडे यादी आलेली त्यांची 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थिनी आहेत. या वर्षीचं त्यांचं शैक्षणिक साहित्य आपल्याला त्यांना पोहोचवायचं आहे. वह्या, पुस्तकं, दप्तर, कंपास, गणवेश, बूट हे सगळं. कारण ह्या सगळ्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनी आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा सुरू आहे, त्यांचे औषधोपचार, त्यांची भोजन व्यवस्था. दुष्काळग्रस्त शेतकरी जो आहे ना आपला, जो जगाला पिकून खाऊ घालतो पण त्याचे लेकरच उपाशी आहे, परिस्थिती आहे अशी, त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला भोजन व्यवस्थेचे किट्स पोहोचवायचे आहेत, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवायची. तर या परिवाराच्या सत्कर्मामध्ये तुम्हाला देखील आवाहन आहे मित्रांनो, तुम्हाला जे योगदान देता येईल ते निश्चित द्या. काय ना, आपलं थोडंसं सहकार्य, थोडंसं योगदान एखाद्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतं, मोठा बदल घडवू शकतं. ही माणुसकीची जाणीव मनामध्ये प्लीज असू द्या, कारण अनेकांना तुमच्या आधाराची गरज आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची रिसिप्ट बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येऊ शकेल. तेव्हा पुन्हा एकदा विनंती, या सत्कर्मामध्ये हात आखडता न घेता सहभागी व्हा. चला आता सुप्रिया सुळे यांचा मानभावीपणा बघून घेऊया. मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई. मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही.
आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? रामकृष्ण हरिमाऊली. वारी म्हणजे भक्ती आणि सेवा. पण हल्ली वारीत सेवेपेक्षा कॅमेरा अँगल जास्त महत्वाचा झालाय. आमच्या सुप्रियाताई वारकऱ्यांच्या कम्युनिटी किचन मध्ये आल्या. एकट्या नाही, सोबत 4 कॅमेरामन. कारण ताईंची मेहनत जगाला दिसलीच पाहिजे ना. वारकरी महिलांनी चपला काढून पवित्र भावनेने पोळ्या लाटल्या. ताई शेजारी बसल्या, पण त्यांच्या पायात चकाचक चपला. अरे कॅमेरा अँगल सेट करताना चपला काढायला वेळ कुठे मिळतो? माऊली, वारी विठ्ठलाची, सेवा वारकऱ्यांची, पण फुटेज मात्र ताईंचं. आता काही लोक म्हणतील, अहो विसरले असतील घाईघाईत. बरोबर आहे, कॅमेऱ्याचे 4 अँगल सेट करताना चपला काढायला वेळ कुठे मिळतोय? आणि बरं, ज्यांच्यासाठी हिंदू सणांना मटण खाणं हा वैयक्तिक आवडीचा भाग असू शकतो, त्यांच्याकडून किचनच्या पवित्रतेची अपेक्षा आपण तरी का ठेवावी? बरोबर ना? खरंय माऊली, वारी विठ्ठलाची, सेवा वारकऱ्यांची, पण फुटेज मात्र ताईंचं. पाहिलं, हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की सुप्रिया सुळे या संकष्टी चतुर्थी आषाढीला नॉनव्हेज खातातच. आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आता ही जी आषाढीची वारी चालू आहे, या वारीमध्ये देखील त्यांनी उपस्थिती लावली एका ठिकाणी. बरं, वारी म्हणजे ही विठ्ठलाची वारी, वारकऱ्यांची सेवा, असा हा प्रकार असतो सगळा. मनोभावे विठ्ठलाचा गजर करत हे सगळे जण जातात. बरं, वारीचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. अनेक वारकरी असे आहेत जे आपल्या घरापासून पंढरपुरापर्यंत म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनापर्यंत अनवाणी जातात, चप्पल घालत नाहीत पायात. आणि इकडे हा प्रकार बघून घ्या तुम्ही. सुप्रिया सुळे चपात्या बनवायला बसल्या तिथे, तेही पायात खेटर घालून, चपला घालून. व कुठला वारकरी असेल हो असा जो पायात खेटर घालून चपला घालून स्वयंपाक करतो? का ह्यांनी नवीन पद्धत आणलेली आहे? काही पवारांकडे काही वेगळी स्टाईल आहे का स्वयंपाक बनवण्याची, की चपला घालूनच स्वयंपाक केला पाहिजे? काही गरज नव्हती ना तिथे चप्पल घालून जायची. अरे अन्न आहे ते, अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपण किती पाळतो या गोष्टी, पण यांच्याकडून ते पाळणं होतच नाही. आणि लोकांनी आता अपेक्षा सोडून दिली ही सुप्रिया सुळे अशा काही गोष्टी पाळतील म्हणून. हे न पटण्यासारखं आहे ना. एकीकडे स्वतःला वारकरी म्हणून घ्यायचं, वारीत जायचं आणि चप्पल घालून स्वयंपाक करायचा. बरं, असा किती स्वयंपाक केला असेल यांनी? अशा किती चपात्या किंवा पोळ्या यांनी लाटल्या असतील बरं तिथं? हे दाखवण्यापुरतं फक्त, फोटो काढण्यापुरतं फक्त, मिरवण्यापुरतं फक्त. खरंच जर यांना वारकऱ्यांची सेवा करायची आहे तर निघाव यांनी सुद्धा 15 दिवस वारी एखाद्या दिंडीमध्ये. नाही जमणार ना हे. यांना कामं आहेत, खूप कामं असतात संसदेमध्ये. तिथे जाऊन विचारपूस करावी लागते इतर खासदारांची. गो तुम्ही किती छान साडी नेसली आज, कुठून घेतली, वा वा. अशाच गप्पा मारतात हे तिकडे. आणि हे सुप्रिया सुळे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही काही सतत राजकारणावर बोलत नसतो, आम्ही अशा पण गप्पा मारतो म्हणून. तर त्या किती महत्वाच्या गप्पा आहेत त्या कोण मारणार जर 15 दिवस या वारीला गेल्या तर? आणि जर ह्या स्वतःला खरंच मनापासून वारकरी म्हणून घेतात तर मग खरंच एकदा करा ना वारी. यांचे पिताश्री म्हणतात की आम्ही देवांचे बाप आहोत. यांचे पिताश्री म्हणते, मग किती कॉन्ट्राडिक्शन यांचं बघा. तिकडे शरद पवार म्हणतात आम्ही तुमच्या देवांचे बाप, शरद पवार म्हणतात मी नास्तिक, आणि इकडे ह्या म्हणतात मी वारकरी, मी रामकृष्ण हरिवाली आहे. रामकृष्ण हरिवाले कोणते असे व्यक्तिमत्व असतील जे आषाढी एकादशीला, संकष्टी चतुर्थीला सामिष भोजन खात असतील? रामकृष्ण हरिवाले असे कोण असतील जे पायात चपला घालून स्वयंपाक करतील? ते तर देवकार्य चालू आहे ना, सेवा चालू आहे ना. ती वारकऱ्याची सेवा चालू आहे, विठ्ठलाची सेवा चालू आहे. मग ही सेवा करताना सुद्धा तुम्हाला चप्पल काढावीशी वाटली नाही? आणि वरतून तुम्ही म्हणता आम्ही रामकृष्ण हरिवाले आहोत म्हणून. हे ढोंग आहे. मग सरळ सरळ दिसतं हे ढोंग आहे, सरळ सरळ दिसतं. हा फक्त स्टंट आहे, फोटोमध्ये मिरवायचं आहे
दाखवायचंय की हे बघा मी पण कशी वारीमध्ये आलेली आहे, एवढंच दाखवायचंय फक्त, बस, बाकी काही नाही. या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना की मग अशी टीका होते समाजामध्ये. मित्रांनो, तुम्हाला तरी हा प्रकार आवडलेला आहे का सुप्रिया सुळे यांचा? तुमचं मत कमेंटमध्ये निश्चित मांडा बरं का. मला नाही वाटत की तुमच्या आमच्या सारख्यांच्या घरामध्ये कुणी चप्पल घालून स्वयंपाक करत असेल. म्हणजे आमच्याकडे तर ती पद्धतच नाहीये. माझ्या घरामध्ये स्लीपर सुद्धा आम्ही कधी वापरत नाही घरामध्ये स्वयंपाक घरात, अजिबात नाही. समज नाही, संस्कारच नाही आहेत ते. आता यांनी काही नवीन संस्कारांचा पायंडा पाडला असेल तर माहित नाही बाबा, काय सांगता येत नाही. पवार आहेत ते, काहीही करू शकतात. हम करे सो कायदा, आम्ही करतो ते योग्य, असंच आतापर्यंतचं यांचं वागणं आहे ना. हाच काहीतरी आणखी एक नवा पायंडा सुप्रिया सुळे यांनी पाडला असावा, चप्पल घालून स्वयंपाक करण्याचा, चप्पल घालून चपात्या लाटण्याचा. बाकी तुमच्याकडे असे काही नवीन पायंडे आहेत का? असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का, म्हणजे त्यांच्यापर्यंतही पोहोचवता येतील की अहो असे पण प्रकार आहेत, अजून करा. मला नाही वाटत असं काही तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये असेल, मात्र यांच्याकडे काहीही असू शकतं. मित्रांनो, हे तुम्हाला पटलंय का? तुमचं जे काही मत आहे ना ते कमेंटमध्ये निश्चित कळवा बरं का, आणि लवकर कळवा. आमचा कमेंट बॉक्स आतुर असतो तुमची प्रतिक्रिया वाचण्यासाठी. जाता जाता परत एकदा विनंती आहे त्या विठ्ठलाच्या चरणी, देवा विठ्ठला पाऊस पडू दे रे बाबा. होर पळतोय बळीराजा शेतकरी दुष्काळात. थोडासा पाऊस पडला त्याच्यानंतर पावसाला तडी मारलेली आहे. पेरणी आहे, पिकं आहेत. जो जगाला पिकवून खाऊ घालतो त्याची लेकरं उपाशी भोगवत नाहीत. कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत, त्यांचे औषध उपचार, त्यांची भोजनाची व्यवस्था. 51 विद्यार्थिनी येतात ह्या वर्षी आपल्याकडे, काही तर अनाथाश्रमातल्या आहेत. त्यांच्या या वर्षीच्या शालेय शिक्षण साहित्याची सोय करायची आपल्याला. काम मोठं आहे मित्रांनो, त्यासाठी तुमचं सहकार्य गरजेचं आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे सहकार्य योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. कार्य कसं सुरू आहे ते पण तुम्हाला वेळोवेळी कळवता येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून पुढे या. आपलं छोटंसं योगदान एखाद्यासाठी खूप मोलाचं ठरू शकतं मित्रांनो, ही जाणीव मनात असू द्या. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स वाट बघतोय. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.